नैनेश गोलंदाजी मार्कवर. चला मॅच लावतोय सुरुवात. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. नैनेश गोलंदाजी मार्कवर. कुणाल आणि विकासची जोडी. त्रिमूर्ती पेनन संघ. त्या दुसऱ्या दिवसातला हा विजेता संघ. कालच्या दिवसात चामुंडा स्पोर्ट्स विरातन संघ. आजच्या दिवसातला श्री गणेश डोंगरीपाडा संघ. आपण पहिल्या दिवशी ऐकुल्लाई सरतोडे टीम. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला गेला एकदम मैल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातो आणि 2 धाबा अगदी सहज कंप्लीट केल्या जातात. दुहेरीने स्कोर कार्ड होतोय. दोन्ही अंकावर श्री गणेश केला जातोय. त्रिमूर्ती पेणन या टीमचा. टीम जाधव यांच्या माध्यमातून आपण पाहतायत अगदी ड्रोनच्या माध्यमातून क्षणचित्र कैदीत केली गेल्यात. बंदिस्त केले गेल्यात. पुढील बॉल विकास. आकुटप्पाचा चेंडू. त्याला उडवण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. कल्पेश फेकी करतोय. तद्वर सिंगल परिपूर्ण होईल. एकेरी स्कोर कार्ड जपला 3 या अंकावर. सेमीफायनल क्रमांक 1. 2 संघामध्ये काटेकी टक्कर आपण पाहतायत. तीन धावा धावफलकावर. 2 बॉलची समाप्ती झाली. पहिल्या बॉलवर 2 धावा. दुसऱ्या बॉलवर सिंगल. यावेळेस मोठा फटका करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ निघून जाईल. आउट ऑफ द पार्क. 6 धाबांकरिता षटकार. कुणालच्या बॅट मधनं एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळालाय षटकारांकरिता. विकासच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला षटकार. चला बॉल द्यायचा आहे. व्हॉलंटियर 9 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिला सध्या नैनेशच्या तिसऱ्या बॉलवर हा षटकार पाहायला मिळालाय. विकासच्या बॅट मधून झकात स्ट्रोक पाहायला मिळालाय. यावेळेस चांगलं कमबॅक केलं गेलंय. चेंडू थोडासा दूरवर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. डॉट बॉल येतोय. धावफलकार धावा आहेत 9. 4 बॉलच्या अगदी समाप्त आहे खेळ. 4 बॉलची समाप्ती. 9 धावा धावफलकार. प्रथम बॅटिंग करताना त्रिमूर्ती पेनन संघ आपण पाहतायत. यावेळेस साखोटप्याचा चेंडू. नो बॉलचा इशारा पंचांनी दर्शवला गेलाय आणि एक जीवनदान मिळालंय. नो बॉलचा इशारा पंच दर्शवतायत. टॉपिंग केजला पाय जरूर लागला एकंदर आपण पाहतायत. पंचांचा अचूक लक्ष. धावफलकावर 2 धावा ऍड केल्या जातील. अकरा धावा धावफलकावर. पुढील बॉल. धावफलका धावा 11. अकरा धावा धावफलकार आहेत. षटक क्रमांकात सध्या पहिला मार्गस्थ आपण पाहत आहेत. चामुंडा स्पोर्ट्स विरातन आणि त्रिमूर्ती पेनन असा सामना. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा पंच दर्शवतात. लेग पंचाने मात्र अगदी व्हाईट बॉल. चला रिव्ह्यू सिस्टम नाहीये लक्षात ठेवा. व्हाईट बॉल पाहायला मिळालाय. धावफलकार धाबा आहेत एकंदरीत आपण पाहतायत. 12 या अंकावर जाऊन पोचले गेलंय त्रिमूर्ती पेनन संघ. दुसरा सेमीफायनल श्री गणेश डोंगरीपाडा आणि ऐकुल्लाई सरतोडे टीम. सेमीफायनल क्रमांक 2 असेल. पुन्हा एकदा फ्री हिटचा बॉल. क्षेत्ररक्षक कल्पे झेल खाली. चांगला झेल परिपूर्ण केला होता. फ्री हिटचा बॉल. धावफलकावर 13 या अंकावर.
शेवटचा बॉल 13 धावा धावफलकावर. अंतिम चेंडू असेल. चांगली धावसंख्या उभी केली गेलंय. एकही विकेट्स न गमावता शेवटचा बॉल. पुन्हा एकदा शेवटच्या बॉलवर केलाय प्रहार. 2 षटकार अगदी पाहायला मिळाल्यात. विकासच्या बॅटमधून झकास कामगिरी. 1 षटकाची समाप्ती. स्कोर कार्डवर धावा आहेत आपण पाहतायत 19 बिनबाद. आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत नागेश जाधव साहेब. त्यांचा स्वागत सन्मान केलं जाईल. मी विनंती करेन चला नागेश जाधव साहेब आपण पुढे या. आपल्या याच्यात स्वागत सन्मान केलं जाईल. रोहनजी यांच्या शुभ हस्ते. कॅमेरामॅन अगदी चांगला कॅमेरा वर्क करताना तुषारजी कुर्ले आपण पाहत आहेत. चिन्मयजी कुर्ले बंधूची जोडी. कॅन्डी डिझे शेखरजी केनी आमचे 2 पंच. जयप्रकाशजी करत सर आणि मिलिंदजी केनी सर हे 2 पंच. अंतिम षटक हाताळण्यासाठी ईशान सज्ज झालाय. धावफलका धावात 19. इथून या कमीत कमी धावा खर्च करेल का ईशान. 19 धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्यात. एकोणीस धावा धावफलकार पहिल्या षटकाच्या अगदी समाप्त अखेर. गोलंदाज मार्कवर ईशान. ईशान एक इकॉनॉमी गोलंदाज आहे परंतु कमीत कमी धावा इथून खर्च कराव्या लागतील ईशानला, कारण पहिलं षटक महागडं ठरलंय. 19 धावा खर्च झाल्यात. ईशान मार्कवर सज्जतोय. समोर कुणाल शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. एकदा बैल एकेरी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 20 रन्स 20 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 अंतिम षटक असेल. येणारी 5 चेंडू 20 रन्स 20 धावा धावफलकावर. काही जबरदस्त कामगिरी विकासच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून एक सिंगल. धावफलकार धावा आहेत आपण पाहतायत 20 धावा धावफलकावर. पुढील बॉल पुन्हा एकदा उडवला गेलाय. कल्पेत सेल खाली. हो 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 इथून सेल निसाइडला असं वाटत होतं अगदी एक्झिट झेल. प्रयत्न करेल कल्पेश. झेल निसाइडला जीवनदान मिळालंय. धावफलका धावा 21-21. 21 धावा धावफलकावर. पुढील बॉल 21 धावा धावफलकावर. 21 धावा धावफलकार आहेत. ईशान समोरच्या दिशेने पोहोच केला गेला. लगामच्या क्षेत्राची तिथे आहे. एकदा मैल एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 22 या अंकावर. 22 रन्स. चांगली गोलंदाजी पाहायला मिळालंय. प्रत्येक चेंडूवर सिंगल इथून परिपूर्ण केले गेलंय. 3 चेंडू असतील. 3 चेंडू असतील. स्कोर कार्ड धावा आहेत एकंदरीत 22. 22 रन्स. डॉट बॉल येतोय. चांगल्या सटीक लाईन त्यात नेतने गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालंय. कौतुक करावं लागेल. पुढील बॉल शेवटचे 2 बॉल. वाईट बॉल पंच दर्शवत आहे. धावसंख्या 1 पुढे जाईल. 23 रन 23. चांगलं षटक आतापर्यंत राहिलंय. अजूनही 2 चेंडू आहेत. धावफलक 23-23. 23 धावा बिनबाद. हो 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 अतिरिक्त व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केलाय. इथून अगदी बोनसच्या स्वरूपात 5 धावा ऍड केल्या जातील. स्कोर कार्ड धावा आहेत 28. भीमर चेंडू.
बीमरचा हा बॉल धाव फलका धावा आहेत 28. आता पुन्हा एकदा फ्री हिटची संधी असेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती 3-4 बॉलवर. तो मागच्या अगदी फ्रीटचा होता बॉल. धाव फलका धावा 28-28. पुन्हा एकदा वाईट बॉल पंच दर्शवत आहेत. धाव फलका धावा 29. अगदी या धावा खूप महत्वाच्या त्रिमूर्ती पेनन संघासाठी बोनसच्या स्वरूपात पाहायला मिळाल्यात. कारण ह्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. ईशानने 4 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मागच्या 5वा बॉल अगदी महागडा ठरला गेलाय. 7 धावा खर्च केल्या गेल्यात. इथून फलंदाजाला परतावं लागेल धावबादच्या स्वरूपात. फलंदाज बाद होतोय. चला नेक्स्ट फलंदाज. दिलीप. शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल धाव फलका धावा 29. शेवटचा बॉल वर टॅप करण्याचा प्रयत्न विकास किणी. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फलंदाजाला परतावं लागेल. 2 षटकाच्या समाप्तीखेर 30 धावा. 31 धावांचं लक्ष असेल विजयाकरिता. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये अंश येतील. लकी चाम्स आहे विराथन चामुंडा संघासाठी. जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा तो चला टॉस केला जाईल. दुसरा सेमीफायनल श्री गणेश डोंगरीपाडा आणि आईकुर्लाई सरतोडी टीम. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातील. 31 धावांचा टार्गेट असेल विजयाकरिता. चला फलंदाज त्वरित आपण पाठवा. सलामवीर. बारा चेंडू 31 धावांचा समोर लक्ष असेल विजयाकरिता. स्वप्नील दक्ष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जात आहे. आदित्य आणि दक्षलची जोडी अंश आमच्या सोबत जोडले जात आहेत. दक्षल आदित्य जोडी मार्कवर अजित. चला बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावतोय सुरुवात. 12 बॉल मध्ये 31चं समीकरण. अजित वरठा गोलंदाजी मार्कवर. एका बाजूने दक्षल
आणि आदित्य ही जोडी. चला टॉस साठी या दोन्ही टीम. श्री गणेश डोंगरीपाडा टीम टॉस साठी आपण या. आई कुर्लाई सरतोडे टीम. पहिल्या बॉलवर केलाय प्रहार. चेंडूला पाठवलंय हवाई सफर करिता 6 धावा. पहिल्या बॉलवर टिट फॉर टॅटचं उत्तर दिलं गेलंय. दक्षलच्या बॅटमन षटकार. दमदार सुरुवात पाहायला मिळालंय. वेदांजी फडके सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा. चला टॉस केला जातोय. एक कुर्लाई सतोडे टीम आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहत आहेत श्री गणेश डोंगरीपाडा टीम. वेदांत सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. सेमीफायनल क्रमांक 2. गोलंदाज मार्कवर. इथे फटका फसला गेलाय. पहिल्या बॉलवर षटकार. दुसऱ्या चेंडूवर विकेट्स. विकेट क्रमांक 1 गॉन. दीप जाधव आपण पाहतायत. अगदी कॅमेऱ्यामध्ये टॉस चित्रित केला गेला. त्यानंतर आकर्षक अशा ट्रॉफीज कोणाच्या हातामध्ये ह्या चमचमत्या ट्रॉफीज विसावल्या जातील. कारण ब्लॅकबर्ड आपण पाहतोय कंस्ट्रक्शनच्या माध्यमातून पुणेजी पाटील यांच्या माध्यमातून सौजन्य केलेल्या ट्रॉफीज पाहत आहेत. शहरी ट्रॉफीज. उषा मॅडम उपस्थित होत आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत असेल. त्यांच्या समवेत आणखीन भगिनी उपस्थित होत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. पहिल्या विकेटचं पतन झालंय आणि स्कोर कार्डवर धावा आहेत अगदी 7. नैनेश आलाय. नैनेशने आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली. ओ हो हो हो. झेल निसटलाय. इथून हा झेल टिपला असता तर अगदी प्रेशर असता विराटन संघावर, परंतु झेल निसटलाय. सूरजच्या हातातून एक झेल निसटलाय. धावफलका धावा आहेत 8. 8 धावा धावफलकर आपण पाहत आहेत. एक जीवनदान मिळालंय. पुढील बॉल. यावेळेस आदित्यच्या बॅट मधून पुन्हा एकदा झेल. सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. विकेट क्रमांक 2. दुसरा धक्का लागतोय चामुंडा स्पोर्ट्स विराटनला. परिपूर्ण केले गेल्या त्रिमूर्ती पेनंच्या माध्यमातून दोन्ही सलामीला मागे परतवलं गेले. चला टीम मीटिंग जास्त करू नका. त्रिमूर्ती पेनन टीम सेमीफायनल क्रमांक 1 आपण पाहत आहेत. जीत आलाय नवीन फलंदाज. धावफलकर धावा आहेत 8 धावा धावफलकर. 31 लक्ष समोर. अगदी ब्रेक थ्रू दिला गेलाय आपण पाहतायत. स्कोर कार्ड धावा आहेत 8. जीत आपण पाहतायत. चांगला स्ट्रोक होता परंतु डिस्टन्स क्लिअर करता आलं नाहीये. सुंदर झेल परिपूर्ण केला गेला. धावफलकर धावा आहेत 8. पुढील बॉल. जीत. एक चांगली बॅटिंग करावी लागेल आणि संघाला जीत प्राप्त करून द्यावी लागेल. समोर अजित आहे आणि त्याच्या समोर जीत. हो 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 हो. अजित वर पडलाय जीत भारी आणि आलाय हा षटकार 6 धावा.
आई कुर्लाई ग्रुपचे सर्व मेंबर्स विनंती असेल आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. अगदी शेवटचा सामना असेल. आणखीन 2 सामने असतील आज. ज्याने ज्याने नवीन कोरी करकरी टी शर्ट्स परिधान केल्यात आमचे सर्व मेंबर्स त्यांना विनंती असेल आपण इथे या. 14 धावा. व्हाईट बॉल पंचदर्श होत आहेत. धावसंख्या एकीने पुढे जाईल. 15 रन्स 15 धावा धाव फलकावर. 7 चेंडू आणि 16 धाब्यांची आवश्यकता असेल विजयाकरिता. चला सर्व मेंबर्स कुर्लाई चषकचे सर्व आयोजक मेंबर्स विनंती असेल आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. पुन्हा एकदा फटका फोसला गेला की काय? क्षेत्ररक्षक झेल खाली. हो 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 हा झेल सुटलाय की मास सुटलाय येणारे चेंडू दर्शवतील. षटक क्रमांक 1 ची झाली समाप्ती. स्कोर कार्ड धावा आहेत 17. आलाय झेल टिपला असता तर अगदी 2 धावा वाचल्या असता विकेट्स गेला असता परंतु जर त्याला थरा नाहीये. 6 बॉल मध्ये आता बनवायच्या 14 धावा. 6 गेंदे 14 रनों की जरूरत. सुहास आला गोलंदाजी मार्क वर. नैनेश आपण पाहत आहेत एक कॅप्टन इनिंग तुला पार करावे लागेल. मॅच जिंकून द्यावा लागेल. सिद्धू आला अगदी दुसऱ्या सेमीफायनल साठी मॅच जिंकून. सहा बॉल 14 धाब्यांची आवश्यकता असेल विजयाकरिता. 6-14 इक्वेशन. 6 बॉल रिमेनिंग 14 रन्स रिक्वायर्ड टू विन. फायनल मध्ये जाणारा पहिला संघ कुठला असेल? सुहास आला गोलंदाजी मार्क वर. 6 बॉल 14 ची आवश्यकता. सेमीफायनल क्रमांक 1 आपण पाहतायत. पुढील बॉल या बेस पहिल्या बॉलवर केलाय प्रहार. धावा मिळतील 6. षटकार. पाच बॉल 8 धाब्यांची आवश्यकता असेल विजयाकरिता. अजितजी पाटील साहेबांचा शुभ आगमन होतंय अगदी या क्रीडा नगरीमध्ये. व्हाईट बॉल पंच दर्शवत आहेत. अजितजी पाटील साहेब अगदी थोड्याच वेळात त्यांचं शुभ आगमन. कुर्लाई चषक. वेलकम सर अजितजी पाटील साहेब आणि त्यांचे संपूर्ण सहकारी आपण पाहत आहेत. वेलकम. हार्दिक हार्दिक स्वागत असेल. रमणजी पाटील साहेब आपले हार्दिक स्वागत. आमच्या महिला भगिनी उपस्थित होतात त्यांचंही हार्दिक स्वागत असेल. अमित जिकेनी समित जिकेनी आपले हार्दिक स्वागत. चार बॉल आहेत 7 ची गरज. अर्चना पाटील मॅडम उपस्थित झाल्यात त्यांचंही हार्दिक स्वागत असेल. 4 बॉल मध्ये 7 ची गरज. स्कोर कार्ड धावा 24. हो हो वेगवान चेंडू पंच दर्शवतात. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावफलक धावा आहेत 25. 6 धाब्यांची आवश्यकता असेल विजयाकरिता. चार बॉल 6 ची आवश्यकता असेल. अगदी मान्यवर आमच्या मुख्य व्यासपीठाकडे येताना त्यांचंही हार्दिक स्वागत. राजेशजी गरज साहेब ग्रामपंचायत सदस्य आपलंही हार्दिक स्वागत असेल या क्रीडानगरीमध्ये. 4 बॉल 6 ची आवश्यकता. पुढील बॉल. हो 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 काही आवश्यकता नव्हती. सिंगल डबल नाही मॅच फिनिश करू शकत होता परंतु स्टायलिश फिनिश करण्याचा प्रयत्न
विकेट क्रमांक आपण पाहतायत दुसरा धक्का लागतोय. चला टीम मीटिंग करू नका, लगेच क्षेत्रक्षण त्वरित सजवून घ्या. येणारे 3 चेंडू आहेत, 6 धाब्यांची आवश्यकता असेल. 3 बॉल 6 धाब्यांची आवश्यकता. कल्पेश मैदानच्या आतमध्ये गेलाय. 3 बॉल मध्ये 6 धाब्यांची आवश्यकता. सेमीफायनल क्रमांक पहिला आपण पाहत आहात. एका बाजूने चामुंडा स्पोर्ट्स विराथन संघ, तर दुसऱ्या बाजूने त्रिमूर्ती पेनन संघ आपण पाहत आहेत. तीन बॉल 6 धाब्यांची आवश्यकता असेल विजयाकरिता. सुहास चांगले कमबॅक केलं गेलंय, परंतु कल्पेश मैदानच्या आतमध्ये दाखल झालाय. 3 बॉल मध्ये 6 धाब्यांची आवश्यकता. डान्सिंग ट्रॅकवर इथून मॅच फिनिश केला गेलाय आणि फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ चामुंडा स्पोर्ट्स विराथन. वेल प्लेड. चला रमेश राजे इथे आल्यात. कल्पेश साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज षटकार मारून मॅच फिनिश केलाय. चला रमेशजी राजे आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज कल्पेश साठी दिलाय. षटकार मारून मॅच फिनिश केला गेलाय. चला नेक्स्ट मॅच सेमीफायनल क्रमांक 2 असेल. श्री गणेश डोंगरीपाडा आणि त्याच्या विपक्ष ऐकुल्लाई टीम सरतोडी. चला कल्पेश आपण या, आपण 500 रुपीज कॅश प्राइज घेऊन जायचं आहे.